महायुती सरकारमधले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एक विधान केलं। ते विधान होतं लाडकी बहीण योजनेसंदर्भात। लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर ताण पडतोय असं विधान कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलं। आता ज्या महायुती सरकारची ही योजना आहे त्याच महायुती सरकारमधल्या मंत्र्यांनी असं विधान केल्यानंतर विरोधकांनी या योजनेवरून सरकारवर टीका करायला सुरुवात केली। गेले 2 ते 3 दिवस झाले लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठ्या प्रमाणामध्ये विरोधक सातत्याने आरोप करतायत आणि त्यावरूनच हे प्रश्न विचारले जाऊ लागलेत की लाडकी बहीण योजनेचे निकष खरंच बदलणार आहेत का, पडताळणी होणार आहे का, आणि जर ती होणार असेल तर नक्की कुठल्या अर्जांची होणार आहे आणि एकूणच लाडकी बहीण योजना बंद होणार आहे का, कुठल्या बहिणींना 1500 रुपये हप्ता मिळणार आहे। अदिती तटकरे यांनी या संदर्भात काय अपडेट दिलेला आहे या सगळ्या संदर्भात बोलणार आहोत या मध्ये। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। आता महायुती सरकारची देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये मंत्रिमंडळाची बैठक झालेली होती। 2 जानेवारीला ही बैठक पार पडली आणि त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी या योजनेसंदर्भात महत्त्वाची काही माहिती जी आहे ती माध्यमांसमोर मांडलेली आहे। आता त्यानंतर जे आहे ते विरोधक सातत्याने आरोप करतात, कारण निकषांबद्दल अदिती तटकरे यांनी काही महत्त्वाची विधानं या संदर्भात या सगळ्या पत्रकार परिषदेमध्ये केलेली होती। आता अदिती तटकरे नक्की या पत्रकार परिषदेमध्ये काय म्हणाल्या, कुठले 5 निकष असे आहेत की त्या निकषांवरून लाडकी बहीण योजनेचे जे अर्ज आहेत त्या अर्जांची पडताळणी केली जाणार आहे। पहिल्यांदा हे 5 निकष काय आहेत हे आपण जाणून घेऊया। यामध्ये पहिलं म्हणजेच जर लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे 2.5 लाखांच्या वर असेल तर त्या अर्जांची पडताळणी होणार आहे। दुसरं म्हणजेच 4 चाकी वाहन लाडक्या बहिणीकडे आहे का ते सुद्धा पडताळलं जाणार आहे। बँक खात्यावरचं नाव आणि आधार कार्डवरचं नाव जुळतंय का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। सरकारी नोकरीमध्ये असलेल्या लाडक्या बहिणींना वगळलं जाणार असल्याचं सुद्धा म्हटलं जातंय। 5वं म्हणजेच महाराष्ट्राची रहिवाशी लाडकी बहीण आहे का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। आता अदिती तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की हे 5 मुख्य या बाबी आहेत, या 5 बाबींवर आम्ही पडताळणी करणार आहोत। पण कुठल्या अर्जांची पडताळणी करणार आहोत, ज्या तक्रारी आम्हाला आलेल्या आहेत, तक्रारी बेस हे क्रॉस व्हेरिफिकेशन असणार आहे। ज्या ज्या तक्रारी आम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून प्राप्त झालेल्या आहेत, वेगवेगळ्या ठिकाणांमधून प्राप्त झालेल्या आहेत, जिथून जिथून तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत त्या ठिकाणांहून आम्ही सगळ्या जे अर्ज आम्हाला मिळालेले आहेत त्या अर्जांची पडताळणी करणार आहोत असं अदिती तटकरे म्हणालेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न या संदर्भात विचारला जातोय तो म्हणजे सरसकट तपासणी होणार आहे का। या संदर्भात आम्ही आधी सुद्धा व्हिडिओ केला होता आणि अदिती तटकरे यांनी आता 2 तारखेला जी पत्रकार परिषद घेतली त्यावर त्या असं म्हणालेल्या आहेत की सरसकट अर्जांची पडताळणी होणार नाहीये, पण जे अर्ज, ज्या तक्रारी आम्हाला आलेल्या आहेत त्या तक्रारीवरून आम्ही पडताळणी करणार आहोत आणि जे निकषांमध्ये लाडक्या बहिणी बसत नाहीयेत, ज्या 5 बाबी मी तुम्हाला सांगितल्या, 4 चाकी वाहन असेल, आधार कार्डवरचं नाव, बँक खात्यावरचं नाव असेल, त्याचबरोबर शासकीय योजनेचा लाभ कुठल्या लाडक्या बहिणीला होतोय का ते सुद्धा तपासलं जाणार आहे। दुसऱ्या देशामध्ये ती रहिवाशी असेल का हे सुद्धा तपासलं जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2.5 लाखांच्या वर जर तिचं उत्पन्न असेल तर त्या सगळ्या लाडक्या बहिणींना जो लाभ मिळत आहे तो लाभ आता मिळणार नाहीये। या अर्जांची पडताळणी होणार आहे। तक्रारी या संदर्भात जशा आल्या असतील त्या तक्रारींची, त्या अर्जांची पडताळणी होणार असल्याचं अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे। आता हे सगळे निकष जे आहेत ते तपासले जाणार आहेत का, ज्या ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत नाहीत, जे निकष सरकारने जेव्हा ही योजना लागू केलेली होती ते सगळे निकष तपासले जाणार आहेत का, ते सगळे अर्ज तपासले जाणार आहेत का, यावर कुठलंही स्पष्टीकरण अजून सुद्धा मिळालेलं नाहीये। अदिती तटकरे यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या तक्रारी आम्हाला आलेल्या आहेत त्या तक्रारींवरून आम्ही अर्जांची पडताळणी करणार आहोत। आता अदिती तटकरे यांना जेव्हा असं विचारलं की किती तक्रारी आलेल्या आहेत तेव्हा त्या असं म्हणाल्या की जवळजवळ 80 ते 90% आम्हाला तक्रारी आलेल्या आहेत आणि आम्हाला काही तक्रारी स्वतःहून लाडक्या बहिणींनी केलेल्या आहेत की मला सरकारी नोकरी लागली, मी दुसऱ्या देशामध्ये चाललेली आहे, माझं 2.5 लाखांहून जास्त उत्पन्न आहे, त्याच्यामुळे मला जो योजनेचा लाभ होतोय तो बंद करा, अशा स्वतःहून आम्हाला तक्रारी आल्याचं
असं सुद्धा अदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे एकूणच जर आपण बघितलं तर विरोधक या योजनेवरून मोठ्या प्रमाणात टीका करताय. आता सरकारी जुमला ही योजना होती, निवडणुका झालेल्या आहेत, सरकारला लाभ मिळालेला आहे, त्याच्यामुळे आता ही योजना बंद पडणार आहे. त्याच्यामुळे आता निकष लाडक्या बहिणींचे सरकार बदलणार आहे. हळूहळू सगळ्याच जे अर्ज आहेत त्या अर्जांची पडताळणी होणार आहे असा सुद्धा आरोप विरोधक करत आहेत. पण सरकारमधले जे मंत्री आहेत, सरकारमधले जे नेते आहेत ते असंच म्हणतायत की तक्रारी ज्या आलेल्या आहेत त्यानुसार आम्ही अर्जांची पडताळणी करणार आहोत. पण सगळ्याच अर्जांची पडताळणी होणार आहे का यावर जर विचारलं असता सरसकट पडताळणी होणार नाहीये, तक्रारी बेस पडताळणी होणार आहे असं उत्तर मिळत आहे. पण निवडणुकीआधी जर आपण बघितलं तर सगळ्याच ज्या महिलांनी अर्ज भरला होता त्या सगळ्याच महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला होता. त्याच्यामुळे जर आपण बघितलं तर निकषांमध्ये नसलेल्या अनेक लाडक्या बहिणींनी या योजनेचा फॉर्म भरलेला होता. त्याच्यामुळे त्या सगळ्या लाडक्या बहिणींचे अर्ज तपासले जाणार आहेत का? ज्या बहिणी निकषांमध्ये बसत नाहीयेत आणि त्यांच्या तक्रारी आल्या नाहीयेत त्या लाडक्या बहिणींच्या सुद्धा अर्जांची पडताळणी होणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून सुद्धा सरकारकडे नाहीयेत. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींसंदर्भात हे जे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत त्याची उत्तरं कधी मिळणार हा एक मोठा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. आणखीन एक प्रश्न या योजनेसंदर्भात विचारला जातोय तो म्हणजेच 2100 रुपये कधी मिळणार. यावर अदिती तटकरे यांनी असं उत्तर दिलेलं आहे की नवीन अर्थसंकल्पीय अधिवेशन जे होईल मार्चमध्ये त्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये या संदर्भात सकारात्मक निर्णय होणार आहे. त्याच्यामुळे 2100 रुपयांसंदर्भातला निर्णय सुद्धा अजूनही स्पष्ट घेतला जात नाहीये. त्याच्यामुळे एकूणच लाडकी बहीण योजनेसंदर्भात हे सगळे प्रश्न आता विचारले जात आहेत. सरकारवर या योजनेसंदर्भात कुठलीही स्पष्ट जी उत्तर आहेत ती अजून सुद्धा दिली जात नाहीये. त्याच्यामुळे विरोधक या योजनेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत. तुम्हाला या योजनेवरून काय वाटतं? कुठली प्रश्न तुम्हाला या योजनेवरून पडलेले आहेत? लाडकी बहीण योजना पुढे जाऊन बंद पडू शकते का? तुमची यावरची सगळी मतं काय आहेत हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.